हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू विद्याज ऑल इन वन चॅनेल। आजचा व्लॉग असणार आहे अक्षय तृतीया स्पेशल व्लॉग। चला तर मग आता मी चालले आहे अक्षय तृतीयेच्या खरेदीला करा केळी घेण्यासाठी। आणि मी इथे आले आहे करा केळी घेण्यासाठी। बघा किती सारे करा केळी होते, खूप गर्दी झाली होती करा केळी घ्यायला इथे। खूप छान वाटलं आणि मी घेतल्या एक करा एक केळी आजी आणि आजोबांच्या नावाने। आणि आता मी ते घेतले आणि आता आले घरी। हा आहे अक्षय तृतीयेचा दिवस, सकाळचे 6 वाजता आहेत। आणि आता माझं चालू आहे बाहेर म्हटलं सगळ्यात आधी आंघोळ झाल्यावर दरवाजा वगैरे चांगला स्वच्छ करून घेऊया आणि नंतर मग पुढची कामं करूया। तर आता इथे मी दरवाजा वगैरे चौकट मस्तपैकी स्वच्छ करून घेते आहे, झाडून झटकून घेते आहे। आणि झाडून झटकून झाल्यानंतर बाहेरही पोर्च आहे छोटासा, आपल्या माझ्या दारासमोरचा मी व्यवस्थित झाडून झटकून घेतलेला आहे। एक छोटीशी रांगोळी काढूया म्हटलं मस्तपैकी, तर मी झाडलंय आणि आता पुसून घेते, व्यवस्थित कपडा घेते आणि पुसून घेते, छान स्वच्छ करून घेते उंबरा पण। उंबरा स्वच्छ करून झाल्यानंतर बाहेर जिथे मला रांगोळी काढायची आहे ते मी छान स्वच्छ करून घेते। आता तुम्ही बघताय सर्व असं मस्त स्वच्छ झालेलं आहे। तर म्हटलं चला आता छानपैकी अशी मस्त रांगोळी काढूया आणि सणालाच रांगोळी वगैरे छान वाटते। तर म्हटलं चला आता रांगोळी काढूया मस्त। इथे मी हळद घेतली आहे आणि थोडं त्यामध्ये गोमित्र मिक्स केलेलं होतं आणि हे सर्व मी उंबऱ्यावर छान असं लेपन करून घेते आहे हळदीचं। हे पण मी यूट्यूबवरच बघितलं होतं, पूजाच लाईफस्टाईल, त्यांचे व्लॉग बघा, खूप छान सांगत असतात त्या। आज लक्ष्मी येणार आहे घरी, त्यासाठी हा उपाय आहे, खूप छान आहे। तर म्हटलं चला जेवढं शक्य तेवढं तर करूया। तर मी हे हळदीचं लेपन जे होतं ते तिथे करून घेतलं आहे उंबऱ्यावर। ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या केल्याने समाधान पण वाटतं, छान पण वाटतं आणि सणालाही छान वाटतं। असं वाटतं की हो आपण काहीतरी केलेलं आहे। तर म्हटलं चला आज करूया। त्यांचे व्लॉग मी नेहमी बघत असते, तुम्हीही नक्की बघा, तुम्हालाही छान वाटेल। आणि इथं इथे हळदीचं लेपन झालं आहे करून, तर म्हटलं आता रांगोळी काढूया। तर मी छान दाराच्या समोरच रांगोळी काढून घेते छोटीशी। आधी लक्ष्मीची पावलं स्वस्तिक हे काढून घेते आणि दाराच्या एका कोपऱ्यामध्ये काढून घेते रांगोळी, कारण आमच्या इथे कसे समोरासमोर दारं आहेत, शेजारी आमच्या लगेच लागूनच दार आहे। आणि कसं होतं रांगोळी मोठी काढली ना की पुसणे जाण्याची भीती असते, कोणीही पटकन येतं आणि पुसलं जाते मग। तर आता इथे मी दोन्ही दारांच्या मधोमध अशी छोटीशी रांगोळी काढून घेते, जास्त मोठी काढत नाही आहे, छोटीशीच काढते, म्हणजे ती दिवसभर तरी ॲटलिस्ट राहील ती रांगोळी व्यवस्थित। चला तर मग आता रांगोळी काढून घेते। बघा कशी रांगोळी काढते मी, साधीच काढते, पण रांगोळीची सवय पूर्णपणे मोडली आता। एवढ्यात तर रांगोळी काढलीच नव्हती, आता हीच रांगोळी मी खूप दिवसानंतर काढते। तर जशी जमेल तशी बघा, तुम्हाला आवडते का? एकदम सिंपल आहे रांगोळी। चला तर मग बघा कशी काढते मी रांगोळी। आणि ही झाली आहे माझी रांगोळी रेडी। कशी वाटते? अगदी छोटीशी। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून, एकदम सिंपल आहे। चला तर मग आता करूया स्वयंपाकाची तयारी। हे आणलेत आता आम्ही आंबे आणि आता एकीकडे ठेवलेत मी कांदे भाजत आमटीसाठी, एकीकडे सकाळचा आपला चहा तो तर पाहिजेच। आणि त्यानंतर आता हे आंबे घेतलेत, आधी म्हटलं आंब्याचा रस करून घेऊया, एक मोठं
होऊन जातं. आंब्याचा रस आता आम्ही भरपूर जण आहोत तर 3 किलो आंबे आणलेले आहेत. आता मी आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर थोड्या वेळ त्या मोठ्या भांड्यामध्ये पाण्यामध्येच ठेवलेले आहेत. आणि ते का ठेवतात माहीत नाही, पण मी पहिल्यापासून बघत आले आहे की आंब्याचा रस करण्याच्या आधी आंबे बराच वेळ धुवून आंबे बराच वेळ पाण्यामध्ये ठेवतात. ते का ठेवतात हे मला नक्की सांगता येणार नाही, पण ठेवत असतात. त्या पद्धतीने मी पण करून घेते आहे. आणि आता मस्त आंबे मऊ करून घेते. आधी सर्व आंबे मऊ करून घेते. आंब्याचा रस कोणाकोणाला आवडतो, मला तर अजिबात आवडत नाही. करायला आवडतो पण खायला अजिबात आवडत नाही. काय माहिती का बरं, सर्व म्हणतात असं कसं आंबा आवडत नाही. आंबा कापून खायला आवडतो पण आंब्याचा रस खायला आवडत नाही मला. आणि मी काय आमच्या जाऊबाई आहेत त्यांना पण आणि मला पण दोघींनाही तसंच आहे. दोघींनाही आंब्याचा रस आवडत नाही. करायला मला आवडतो पण खाता येत नाही, मला आवडतच नाही. चला तर मग आता आंबे पिळून झालेले आहेत. आता व्यवस्थित मस्त रस काढून घेते त्याचा. आता छान रस तयार झाला आहे बघा. मस्त कलरही खूप छान आला होता. चला तर मग आता झाली म्हणजे आमटी पण तयार झाली आहे बघा. आमटी झाली आहे. कोरड्या पापड मी तळून ठेवलेले आहेत. आंब्याचा रस झाला होता तो मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे, कारण अजून जेवायला भरपूर वेळ आहे. आत्ता वाजता आहेत 9:30. घरातले पण माझी सर्व कामं आवरले. आता फक्त फरची पुसायची बाकी आहे. तेवढी फरची पुसून झाली की मग झालं. फक्त गरम गरम भजे काढायचे आणि गरम भात लावायचं, बस एवढंच राहिलं आहे. चला तर मी तुम्हाला पूजा दाखवते कशी मांडली ती. आणि इथे मांडून घेतली आहे मी पूजा. मी म्हणजे माझ्या सासऱ्यांनीच मांडलेली आहे पूजा. इथे करा केळी मस्तपैकी त्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे आणि वरती ठेवले खरबूज. अशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे. मग आता झालं आहे माझं सर्व स्वयंपाक आणि अवतार बघा माझं कसं झालं आहे. तर स्वयंपाक झाला आहे. बहिणी पुरणपोळी तिकडून घेऊन येणार आहेत आज, इकडे नाही केल्या. घाई पण खूप होती सकाळी आवडण्याची वगैरे सर्व म्हणून. आणि झाली आहे माझी सर्व तयारी. आता तर भजे राहिलेत गरम गरम काढूया म्हटलं ते सर्व पाहुणे वगैरे आल्यावर. आणि इकडे आलाय अवनीश. अवनीश काय करतोय? खेळतोय. काय खेळतोय? पझल बोलतात त्याला. पझल खेळतोय. हा छान छान खेळा मस्त. आज काय खायचंय बरं तुला? आज काय बरं आपल्याकडे? पॉपकॉर्न. तू पॉपकॉर्न खाणार आहे आज? तुमच्या घरी आहे? बरं. आणि नाही आता काय, आज काय अक्षय तृतीया आहे ना, मग तू आज काय खाणार आहे? आई काय बनवते बरं? पुरणपोळी. अवनीशला खूप आवडते पुरणपोळी, हो ना अवनीश? आणि अक्षय तुला? थोडी आवडते. आणि आंब्याचा रस. छान खेळा मग आता तुम्ही. हा बघा आता आई करते आहे काय, मी गिलके कापते. गिलक्याचे भजे करायचे ना आपल्याला. कोणाला भजी आवडतं बरं? मला. हा ना, सगळ्यांना आवडतं ना भजी. हा अक्षराला खूप आवडतं भजी. मस्त मस्त हो ना अक्षरा? हा. आणि आज कोणची भाजी आहे ग? आज का पुरणपोळी, सार भात, आंब्याचा रस, सर्व अक्षराच्या आवडीचं आहे बरं का. सर्वांना सांग जेवायला या आमच्याकडे. जेवायला या आमच्याकडे. छान बनवले आम्ही छान छान बनवलं. आणि यानंतर तर मी काही शूट नाही करू शकले. ते आले आणि त्यांची जायची सुरुवात झाली, तर म्हटलं चला जाताना तर एक व्हिडिओ काढूया त्यांचा. तर बघा यांचे मित्र आणि त्यांची बायको आली ती उपवास करू म्हणून आणि सुवासिनी म्हणून. तर ते आले आणि आता निघाले पण आहेत. जेवणं झालेत सर्वांची.